भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानच्या कोणत्याही अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला नाही। संसदीय समितीच्या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींनी दिली माहिती। काही सदस्यांकडून भारताचं लढाऊ विमान पडलं का अशी विचारणा, मात्र ऑपरेशनची माहिती गुप्त असल्याचं सांगत उत्तर देणं टाळलं। पाकिस्तानला आधीच माहिती दिल्यानं किती भारतीय विमानं गमावली? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पुन्हा राहुल गांधींचे गंभीर सवाल। चूक नाही हा गुन्हा, देशाला सत्य समजलंच पाहिजे, राहुल गांधींची एक्स। एस जयशंकर यांच्या कृतीला ग्रामीण भाषेत मुखबिरी म्हणतात। काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरांची प्रतिक्रिया, तर ही देशाशी गद्दारी असल्याचंही खेरांचं उत्तर। राहुल गांधींच्या आरोपांचं परराष्ट्र मंत्रालयाकडून खंडन। एस जयशंकर यांचं विधान जाणूनबुजून चुकीचं सादर केलं जात असल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप। ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पाकिस्तानला इशारा देण्यात आला होता, त्यापूर्वी नाही मंत्रालयाचं स्पष्टीकरण। बीसीसीआय आशिया कप स्पर्धेतून माघार घेण्याच्या तयारीत। पाकिस्तानची जिरवण्यासाठी बीसीसीआयचा नवा प्लॅन। बीसीसीआयनं तसं आशिया क्रिकेट स्पर्धेला पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। पाकच्या मोहसिन नक्वींकडे आशिया क्रिकेट स्पर्धेचं अध्यक्षपद। मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालयाचं विशेष खंडपीठ स्थापन। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिले होते आदेश। राज्यातील तब्बल 8,000हून अधिक गावात शाळाच नाही। केंद्रानं शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश। 2025-26 साठी समग्र शिक्षण अभियानाच्या अर्थसंकल्प नियोजनासाठी पार पडली बैठक। राज्य शासनानं ई बाईक टॅक्सीबद्दलचा घेतलेला निर्णय केला जाहीर। 1 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार। परिवहन विभागाकडून नियमावली जाहीर। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला आणि उबेर प्रमाणे रिक्षा प्रवाशांसाठी येतव ॲपचं लॉन्चिंग। पालकमंत्री रितेश राणेंच्या हस्ते ॲपचं लोकार्पण। मुंबई पुण्यातील अतिवृष्टीचा अंदाज आता 5 तास आधी मिळणार। 4 नव्या एक्स बँड रडारामुळे अंदाज देणं शक्य। उंच इमारतींमुळे चुकणारे अंदाज आता अचूक येणार। पुण्यात पावसाची धुवाधार बॅटिंग। पुणे विमानतळासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल। हिंगोली शहरात ढगफुटीसारखा पाऊस। शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। ग्रामीण भागातही पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं मोठं नुकसान। हिंगोली शहरात ढगफुटीसारखा पाऊस। संत नामदेव हळद मार्केट यार्डमध्ये हळद भिजली। लिलाव होऊनही व्यापाऱ्यांनी हळद मोजून न घेतल्यानं हळद भिजल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। देहूमधील पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान देण्याची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा खंडित। यंदा संस्थांच्या मालकीची बैलजोडी खरेदी करण्याचा संस्थानाचा ऐतिहासिक निर्णय। जगभरातील निर्वासितांना भारतात आश्रय का द्यायचा? भारत काही धर्मशाळा नाही। सुप्रीम कोर्टाची निर्वासितांबाबत प्रकरणात मोठी टिप्पणी। श्रीलंकेत जीवाला धोका असल्यानं भारतात राहण्याची परवानगी देणाऱ्याला सुप्रीम कोर्टानं खडसावलं। दूरसंचार कंपन्यांना मोठा धक्का। सर्वोच्च न्यायालयानं वोडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसच्या याचिका फेटाळल्या। एजीआर थकबाकी माफीसाठी या कंपन्यांनी दाखल केली होती याचिका। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सरचं निदान। कॅन्सर त्यांच्या हाडांपर्यंत पोहोचल्यानं उपचार सुरू। हाँगकाँग, सिंगापूर, थायलंडमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ। हाँगकाँगमध्ये गेल्या 10 आठवड्यात कोविडच्या रुग्णांमध्ये 30 पट वाढ। सिंगापूरमध्ये एका आठवड्यात रुग्णसंख्या सुमारे 30% वाढली। अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोविड पॉझिटिव्ह। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती। सर्वांना मास्क घालण्याचं आणि सतर्क राहण्याचं शिल्पाचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।